नमस्कार. आज मी तुम्हाला माझं साडी कलेक्शन दाखवणार आहे. मी आधी सांगितलं होतं त्यावेळेस मी करू नाही शकले, पण आता मी करते कारण की दिवाळीचा सण आहे आणि आपण साड्याही घेत राहतो. साड्या घ्यायच्या असल्या ना की विचार करून घ्यावं लागतं, कारण की आपण नेहमीच साड्या घालत नाही, पण मग कधीतरी घालतो म्हटल्यावर मग त्याच साड्या रिपीट करायच्या असल्या तर आपण थोडं काहीतरी चेंज करून आपण त्यात घालू शकतो, असा विचार करूनच मी साड्या घेते. आणि मला तरी वाटतं ना की ज्या मेन 4-5 साड्या आहेत ना त्या आपल्याकडे असायलाच हव्या, त्याच मी तुम्हाला दाखवते. तशात भरपूर आहेत, पण ज्या आपल्याला आपल्या वॉर्डरोब किंवा आपल्या कपाटात असायला पाहिजे अशा साड्या मी तुम्हाला दाखवते. आणि खूप हेवी रेंजमध्ये पण नाही आहे, अगदी कोणीही घेऊ शकतं अशा ह्या साड्या आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आणि मला साड्या कशा वाटल्या किंवा मग तुमचं साड्यांविषयीचं काय मत आहे मला नक्की सांगा. चला मी एक एक करून तुम्हाला सगळ्या साड्या दाखवते. माझ्या ज्या मेन आहेत त्याच मी दाखवते, ज्या की आपण दिवाळीला किंवा मग कोणत्याही सणावाराला पार्टीवेअर असं म्हणून घालू शकतो, अशा साड्या मी तुम्हाला दाखवते. त्यात आवडीची साडी माझी ही आहे. ही इतकी सॉफ्ट आहे ना की काय सांगायचं. मी अगदी विचार केला नव्हता की एवढी स्वस्त साडी आणि तिचा लुक एवढा छान येईल असं, म्हणून अगदी कमी किमतीत मी ही घेतली आहे. सगळ्या साड्या मी दुकानातूनच घेतल्या, एखादी मी ऑनलाईन किंवा मग असं पेजेस असतं त्यावरून घेतले असेल. ही साडी जी आहे ना पेट्रोल कलरची आहे काय, आणि त्यावरचं हे ब्लाऊज आहे, बघू शकता तुम्ही बॉर्डरला किती ग्लेस किंवा शायनिंग आहे असं म्हणून. आणि माझ्याकडनं एकच मिस्टेक झाली. आपण म्हणतो ना एखादी आवडती साडी किंवा आवडती वस्तू असली ना आपण खूप जपून करतो, तरीही काही ना काही मिस्टेक होत असते. इथे जरा ना घासलं गेलं होतं, माहिती नाही कशाने झालं, पण थोडंसं ब्लाऊजला झालं आहे, पण ते पदराच्या खालच्या साईडला आहे. तर मी असं सिम्पल ब्लाऊज स्टिच करून घेतलं आहे, हे बघू शकताय तुम्ही. अशा पद्धतीने मी स्टिच करून घेतलं आहे. हाताला जे लेस होती किंवा मग बॉर्डर होती तीच लावून घेतली आहे. मला खूप जास्त असे फॅन्सी ब्लाऊज नाही आवडत. असा हा खालच्या साईडचा काट आहे आणि वरच्या साईडला हा जो काट आहे ना तो येतो. अगदी कलर पण लाईटमध्ये किंवा दिवसा खूप छान दिसतो अशी ही साडी आहे. फक्त 1000 रुपयात मी ही साडी दुकानातूनच घेतली आहे, पण काय साडी निघाली आहे सांगायलाच नको. अशा साड्या प्रत्येक वेळा भेटतात असं होतच नाही, अगदी चापून चुपून बसते. आता सेकंड नंबरला ही ऑर्गॅन्झा फॅब्रिकमध्ये, मी जसं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आधीच सुरुवातीला बोलली होती की खूप हेवी रेंजमध्ये नाही आहेत, तसंच ही पण आहे. चेरी पिंक कलर किंवा मग डार्क पिंक असंही आपण म्हणू शकतो. असे स्टोन वर्क आहे त्याच्यावर, आणि हे काट आहेत. खूप फुलणारी किंवा मग एकदम भरगच्च अशी नाही आहे, पार्टीवेअर किंवा मग आपण कधीही ही साडी घालू शकतो असा हा हिचा पदर आहे. आणि मी ह्यावर असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घेतलं आहे, सेम त्याच कलरचं पिंक किंवा चेरी पिंक कलरचं ब्लाऊज होतं, पण मग मी असं हे फ्रिलवालं किंवा पफ स्लीव्जवालं ब्लाऊज घेतलं आहे सेम त्याच कापडात, अगदी 200 रुपये. आणि थर्ड नंबरला ही पटोला सिल्क खूप 2-3 वर्षापूर्वी खूप चालत होतं आणि अजूनही चालतं आहे, म्हणून मग मी ह्या कलरमध्ये ही साडी घेतली होती. धूपछाव किंवा मग असं 2 शेडमध्ये ही साडी आहे. आणि पदराला पूर्ण टसल्स आहेत, याला पूर्ण हेवी लुक येतो. आणि आतमधून पण असंच त्याला स्टोन वर्क किंवा मग टिकली वर्क सारखं आहे, बारीक बारीक जे स्टोन असतात ते काठाला. आणि त्याच्यावरचं ब्लाऊज जे आहे ना ते पूर्ण वर्कने केलेलं होतं. मी साधं स्टिच करून घेतलं आहे त्याला. असं हे ब्लाऊज आहे. हे ब्लाऊज तुम्ही दुसऱ्या कुठल्याही साडीवर वेअर करू शकता. ग्रीन कलरमध्ये आहे, थोडा पिंक ऑरेंज 2-3 कलर मिक्स आहेत म्हणून खूप छान दिसतं. आणि कॉन्ट्रास्ट आहे म्हटल्यावर अगदी सांगायलाच नको की किती छान त्याचा लुक येत असेल. बाहींना पण पूर्ण वर्क केलेलं आहे. साडी मी आत्ताच घातली होती, ड्रायक्लीनला दिली नाही म्हणून तुम्हाला थोडी चुरगळलेली दिसू शकते, कारण की ह्या साड्या घरी धुतल्याच जात नाही. ही पैठणी जी म्हणतो आपण ती आहे माझ्याकडे.
पैठणी पण आपल्याकडे एक तरी असायला हवी, म्हणून मग मी एक घेतली होती. तीही लग्नांमध्ये त्यावेळेस ऑरेंज किंवा मग येलो कलरचा खूप ट्रेंड होता, त्यावेळेस मला पण थोडी अवघड असते, पण छान आहे, लुक अगदी छान येतो. ही साडी आपल्याकडे एक तरी असायला हवी. याच्यावर असंच पिंक कलरचं ब्लाऊज आहे आणि मी सध्या तरी हे मॅच करते किंवा मग पिंक कलरचं दुसरं कुठलं असेल तेही मॅच करून घेते. सध्या मला याच्यावरचं ब्लाऊज भेटला नाही. या साड्यांना पार्टीवेअर किंवा मग काहीतरी रिसेप्शन वगैरे असल्यानं घालायला छान वाटतं. रात्रीच्या टायमाला खूप छान दिसतात. या अगदी हलकी फुलकी साडी आहे. 1000 रुपयाच्या आतच मी ही घेतली आहे आणि तेही शॉपमधून. इकडे आपण वळूया. ही साडी माझी सगळ्यात फेवरेट आहे. कांजीवरम पॅटर्न म्हणू शकता किंवा मग काठापदरामध्येही जाते ही साडी. कलरही तिला सोबेसा आहे. कॉम्बिनेशन जे आहे ना कलरचं खूप छान आहे. मोरपिसी किंवा मग ग्रीन कलर म्हणू शकतो. आणि हे सगळीच साडी अशीच आहे. ही फक्त पदर तिचं थोडंसं वेगळं आहे. पदर ब्लू कलरमध्ये आहे. असा हा पदर आहे. त्याच्यावर तीच सेम डिझाईन आहे काठावरची किंवा मग कोणती डिझाईन हे मला सांगता नाही येणार, कारण की मला साडींचं एवढं विशेष माहिती नाही. फक्त मी कलर किंवा मग कपडा बघून साड्या घेत असते आणि ज्या मी रिपीट करू शकते अशाच साड्या मी घेते. थोडंसं चेंज करून, काहीतरी चेंज करून मी त्या साड्या घालू शकते, असं माझा हेतू असतो. अशी ही साडी आहे. खूप छान लुक येतो हिचा, एकदम हेवी. तुम्ही कांजीवरम पॅटर्नही म्हणू शकता. आणि 1600ची फक्त ही साडी आहे. खूप छान आहे. चापून बसते, कुठेही फुगत नाही, काही नाही, काहीच नाही. तुम्हाला दिसेल, पण ही मला भेटलेली होती. जवळच्या नातेवाईकांनी घेतली होती, म्हणून मग मी ठेवून घेतली, कारण की आपण लगेच कोणाला देऊ नाही शकत असं. आणि छान आहे कलर पण. हिचा मस्टर्ड येल्लो कलर आपण म्हणू शकतो. खूप डार्क येल्लो नाही आहे, मस्टर्ड येल्लो कलर आपण याला म्हणू शकतो. सॉफ्ट आहे, पण याचे जे काठ आहेत ना हे खूप लागतात, म्हणून मी एकहीदा अजून फक्त ट्राय करून बघितली. त्यावेळेसच मला खूप लागत होते, म्हणून मी अजून तरी हिला एकहीदा घातली नाही आहे. आता बघू, दिवाळीत जर घालता आलं तर घालणारच आहे मी. पण अशा साड्या हलक्या फुलक्या असल्यानंतर छान वाटतं, पटकन घालून घेऊ शकतो आपण. घडी किती पातळ आहे म्हटल्यावर मग ती साडी किती चापून चोपून बसत असेल हे आपल्याला समजतंच. छान चालत होते हे पॅटर्न. सॉफ्ट नाही म्हणता येणार, पण ऑर्गॅन्झाच आहे हे ब्लाऊज. याच्यावरचं नाही आहे. याच्यावरचं ब्लाऊज हे अशा कलरमध्ये होतं आणि सेम असंच होतं ही डिझाईन आहे. त्यामुळे मला ते खूप वेगळं वाटत होतं, म्हणून मग मी असं ब्लाऊज ह्यावर शिवून घेतलं. आणि हे ब्लाऊज इतकं छान दिसतं ना यावर. ऑर्गॅन्झा कपड्यामध्येच येते. माझे ब्लाऊज खूप सिंपल असतात. मला खूप असं डिझाईनवाले वगैरे आवडत नाही गळे. असंच मी हे शिवून घेतलेलं आहे. घातल्यावर खूप छान दिसतं. आणि साडी तर खूप छानच आहे. कलर तुम्ही बघू शकता तिचा, फिरता पिंक कलर आहे हा. ही डिझाईन आहे. साडी ना खूप छान दिसते घातल्यावर. थोडासा वेळ लागतो घालायला, पण घातल्यानंतर बसते ना तर मग सुटायची म्हणजे फुलत वगैरे नाही. नंतर एकदाची बसली ना चापून चोपून खूप छान बसते. पार्टीवेअर किंवा मग ऑफिस वेअरसाठी आपण घालू शकतो. फंक्शनला, नाईट फंक्शन असेल तर खूप छान दिसतो हा कलर. अगदी सॉफ्ट आहे साडी. असं हे माझं साडी कलेक्शन होतं. कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि तुम्हाला सगळ्यात कोणती जास्त आवडली तेही मला सांगा. अगदी कमी साड्या दाखवल्या आहेत मी, खूप जास्त नाही. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.